काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाडा, विदर्भ आणि महाराष्ट्रातील अनेक भागातील शेतकऱ्यांचं जगणंच उद्ध्वस्त झालं. काहींची शेती वाहून गेली, तर काहींचं उभं पीक पाण्याखाली गेलं. पण आता या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आली. सरकारने अखेर मोठा निर्णय घेतलाय. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एकूण 31,000 कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली होती. मात्र ही मदत नेमकी कधी मिळणार असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांच्या मनात होता. पण आता त्या संभ्रमाला पूर्णविराम मिळालाय. राज्य सरकारने नुकताच एक महत्त्वाचा आदेश जारी केला असून 400 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. म्हणजेच शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वीच मदतीचे पैसे येण्याची शक्यता मोठी आहे. या पहिल्या टप्प्यात अमरावती विभागातील अकोला, बुलढाणा, वाशिम तसेच संभाजीनगर विभागातील जालना आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. या जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठं नुकसान झालं होतं. सरकारच्या आदेशानुसार सर्व नियमांचं पालन करूनच निधीचं वाटप केलं जाणार आहे. म्हणजेच पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केले जाणार आहे. दिवाळीच्या अगोदर हा निधी पोहोचवण्याचं काम प्रशासनाने वेगाने सुरू केलंय. दरम्यान सरकारकडून आणखी काही जिल्ह्यांसाठीही अशीच मदत जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे उर्वरित भागातील शेतकऱ्यांनाही लवकरच दिलासा मिळू शकतो. एकीकडे अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं, पण दुसरीकडे दिवाळीच्या आधी आलेली ही मदत शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद फुलवणार आहे. सरकारच्या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून दिवाळी खरंच सोनेरी होणार का? तुमची प्रतिक्रिया काय? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.